श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 16 मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो। असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुख समृद्धी येते। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी 16 मे रोजी पहाटे 4:03 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 मे रोजी पहाटे 5:13 असणार आहे। आणि उदय तिथीनुसार 16 मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल। हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते। या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी नारळासोबत ही एक वस्तू जाळायची। ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत, इडापिडा, शत्रुबाधा, नजरदोष, पितृदोष नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तो कोणत्या वेळेत करायचा, कशा पद्धतीने करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर प्रत्येकाने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून टाकायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, पितृदोष, ग्रहदोष, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। आता हा उपाय आपण संपूर्ण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळाची वाटी म्हणजे सुका जो नारळ असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। आता पूर्ण अख्खी वाटी तुमच्याकडे नसेल नारळाची तर अगदी एक छोटासा तुकडा तुम्ही नारळाचा घेतला तरीही चालणार आहे। नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर नारळामध्ये आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते, म्हणूनच आपल्याला नारळ हा घ्यायचा आहे। तर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपल्याला नारळाची एक वाटी जी आहे ती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, शत्रुपीडा, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते।
त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा घ्यायचे. तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर काळे तीळ हे आपल्या पितरांनासुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. आता हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हे काळे तीळ उतरवून टाकायचे आणि त्यानंतर हे काळे तीळसुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जे आपण कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. आता काही वेळाकरता आपल्याला ही जी वाटी आहे ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची. आता आपल्याला काय करायचं, प्लेट घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती ठेवायची आहे. काही वेळाकरता आपल्याला ही जी प्लेट आहे ती देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ही प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जो कापूर आहे तो जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा. जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात. एकदा ह्या वस्तू आपण टाकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे. त्याचबरोबर हा उपाय जेव्हा आपण करणार तेव्हा आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.